नमस्कार. निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. जिकडे तिकडे प्रचाराला वेग आलेला आहे. आपण पोहोचलो आहोत वेंगुर्ल्यामध्ये. वेंगुर्ल्यामध्ये शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी 20 उमेदवारांनी नगराध्यक्ष उमेदवार या ठिकाणी उमेदवारी भरण्यात आलेली आहेत आणि त्या दृष्टीने या सगळ्या प्रचाराची धुरा त्यांनी सुरू केलेली आहे. या निवडणुकीचं मध्ये या निवडणुकीची जी यांच्यावरती मुख्य जबाबदारी आहे ते सचिन वालावलकर आपल्या सोबत आहेत, जिल्हा समन्वयक आहेत शिवसेनेचे. शिवाय ते एक पदाधिकारी केवळ नसून या वेंगुर्ल्याच्या विकासासाठी झटणार एक नेतृत्व आहे. विकास दूत म्हणून ते या ठिकाणी काम करतात. आपल्या वेंगुर्ल्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून झटणारे असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे सचिन वालावलकर. यांच्याशी आपण बातचीत करतो या निवडणुकीच्या निमित्तानं. निर्धार न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आपली भेट होत आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमकं इथे काय चाललंय. खरं सांगायचं तर या शिवसेनेच्या वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये आम्ही 20ही वॉर्डमध्ये 10 प्रभागामध्ये आम्ही सक्षम असे नगरसेवक उभे केलेले आहेत. त्याचप्रमाणे नगराध्यक्षाचे उमेदवार नागेश गावडे उर्फ पिंटू गावडे यांना सुद्धा अतिशय होतकरू असा कार्यकर्ता, समाजाच्या सर्व थरामध्ये वेंगुर्ला शहरातील प्रत्येकाला मदत करणारा असा कार्यकर्ता आम्ही निवडलेला आहे. आणि आमचे नेते आदरणीय दीपकभाई केसरकर हे या मतदारसंघामध्ये 4 वेळा निवडून आलेले आहेत. वेंगुर्ला नगरपालिका असेल, सावंतवाडी असेल, दोडामार्ग असेल, या 3 नगरपालिका या आमदार साहेबांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. मला सांगायला आनंद यासाठी होतो आहे, गेले 4 वर्ष या ठिकाणी नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, प्रशासनाचा कारभार आहे. सातत्याने प्रशासन असताना सुद्धा मी आणि आमच्या वेंगुर्ला शहराचे शहर प्रमुख उमेश शेरम सातत्याने वेंगुर्ला नगरपालिकेला निधी कमी पडता कामा नये, सातत्याने जी कामं यापूर्वी नगरपालिकेमध्ये सुरू होती त्याला निधी काही प्रमाणात कमी पडत होता, तो सुद्धा निधी प्रत्येक काम पूर्ण केलेला आहे. आणि मग स्वच्छतेचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, गटारांचा प्रश्न असेल, कारण वेंगुर्ला किंवा कोणत्याही नगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक प्रश्नासाठी असते. लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, वीज, रस्ते याच्यावरच आधारित नगरपालिकेचं इलेक्शन असतं. आणि मग लोकांना समाधान वाटलं पाहिजे. आपल्या भागाचे आमदार सातत्याने नगरपालिकेच्या करता एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणल्यानंतर वेंगुर्ल्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, मी आपल्याला अतिशय विनंतीपूर्वक असं सांगू इच्छितो की 89 सालामध्ये वेंगुर्ला निशाण तलावाचं काम झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं काम झालं, 2016-17 सालामध्ये उद्घाटन झालं. वेंगुर्ला शहराला 100% पाणी टँकर मुक्त झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु हे पाण्याची मुबलक व्यवस्था झाली असताना सुद्धा जे दीर्घकालीन म्हणजे जे 40 वर्षापूर्वीचे पाईप होते, जे पाईप त्यावेळेचे याचे पाईप होते वेगळ्या पद्धतीचे, त्यामुळे पाण्याचा जो फ्लो होता ते गढूळ पाणी येत होतं. मी गेल्या 4 वर्षामध्ये वेंगुर्ला शहरातली 50% लाईन ही बदलून नव्याने 3 कोटी रुपये खर्च करून शहरामध्ये लोकांना चांगल्या पद्धतीचं चांगल्या दर्जाचं पाणी मिळालं पाहिजे. पाणी मिळत असताना ज्या ठिकाणी गेले अनेक वर्ष त्याच्यावर असणारे पाण्याच्या लाईनवर असणारे मीटर हे 10-20 वर्षापूर्वीचे होते, ते सुद्धा बदल केला. त्याच्याकरता 2 कोटी रुपये खर्च केले. वेगवेगळ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेंगुर्ला शहराचा विकास हा कशावर अवलंबून आहे. वेंगुर्ला शहरातील दोन्ही रस्ते जे आहेत, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर रोड आणि आमचा वेंगुर्ल्यातला नागपे रोड, हे दोन्ही रोड हे PWD होते. आणि PWD असल्यामुळे वेंगुर्ल्याचा विकास होत असताना आपल्याला अडचणी येत होत्या. लोकांना छोटी छोटी घरं जी आहेत, जी अनेक 150 वर्षाची जी घरं आहेत, ती घरं जर बांधायची असली तर त्यांना परवानगी मिळत नव्हती. परंतु मी पुढाकार घेऊन हे दोन्ही रस्ते नगरपालिकेकडे वर्ग झाल्यामुळे वेंगुर्ला शहरातील डेव्हलपमेंट वाढली. नगरपालिकेची स्वतःची इमारत, ज्या ठिकाणी आम्हाला मच्छी मार्केट बांधायचं होतं, ज्या ठिकाणी आम्हाला भाजी मार्केट बांधायचं होतं, ते आम्ही बांधू शकत नव्हतो. परंतु हे दोन्ही रस्ते दीपकबाईंच्या कारकिर्दीमध्ये, दीपकबाई मंत्री असताना, दीपकबाई आमदार असल्यामुळे
मंत्रालय स्तरावरती सातत्याने प्रयत्न करून हे दोन्ही रस्ते नगरपालिकेकडे वर्ग झाल्यामुळे सेंटर पासून 9 मीटरला नियंत्रण रेषा आली आणि आज आम्हाला समाधान आहे की वेंगुर्ल्यातले माझे छोटेखानी लोक असे ना, त्यांना छोटाचं स्वतःचं घर पाडून जर नवीन बांधायचं असेल तर त्यांचा तो आनंद आम्हाला पाहायला मिळतो. वेंगुर्ला नगरपालिकेच्या इमारती स्वतःच्या मोठ्या मोठ्या झाल्या, ह्या त्याचमुळे होऊ शकल्या. त्यामुळे ह्या छोटी छोटी जी कामं आहेत हे नगरपालिकेतल्या लोकांना, नागरिकांना आपण समाधान केलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नासाठी भाजी मार्केट बांधल्यानंतर आमच्या त्या ठिकाणी बसणाऱ्या ज्या भाजी व्यावसायिक आहेत त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात. त्यांना त्या भाजी मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचा त्रास होता कामा नये, त्यांना उन्हाचा त्रास होता कामा नये, त्यांना पावसाचा त्रास होता कामा नये, म्हणून वेगवेगळी यंत्रणा आम्ही त्या सातत्याने राबवत असतो. हे सर्व करत असताना मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं दीपक भाईंनी वेंगुर्ला शहराला सुमारे गेल्या 4 वर्षामध्ये कमीत कमी 60-70 कोटी रुपयाचा निधी हा आम्ही या शहराला दिलेला आहे. आणि हे सर्व केल्यानंतर लोकांच्या करता आम्ही काय केलंय आणि लोकांना आम्ही भविष्यामध्ये काय देणार याच मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. विरोधकांनी किंवा आमच्या महायुतीमध्ये असणाऱ्या आमच्या भाजप पक्षाने काय केलं नाही किंवा ते काय करणार नाहीत अशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार नाही. शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेबांचं जे नेतृत्व होतं, बाळासाहेबांचे जे विचार होते, की प्रत्येक गोष्ट लोकांच्या करता करत असताना आपण 80% त्या ठिकाणी समाजकारण केलं पाहिजे आणि 20% राजकारण. ह्या 20%च्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने हे सर्व केल्यामुळेच आज आम्हाला आमच्या वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये 20 ठिकाणी चांगल्या पद्धतीचे सुशिक्षित असे नगरसेवक आम्हाला मिळालेले आहेत. नगराध्यक्ष कॅन्डिडेट सुद्धा या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये, अखंड सेवेमध्ये असणारा आमचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी जर पाहिल्यात, दीपक भाईंसारखं आदर्श नेतृत्व, या राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांचा सुद्धा उल्लेख मला आवर्जून करावा लागेल. त्यांनी सुद्धा पालकमंत्री असताना भरघोस असा निधी वेंगुर्ला नगरपालिकेत दिला. जे पालकमंत्री झाले सर्वांनी निधी दिलेला आहे, पण निधी नुसता देऊन कामं होत नाहीत, त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि तो एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी गेली अनेक वर्ष वेंगुर्ला नगरपालिकेचं 15 वर्ष काम करतोय. कोणाची जरी सत्ता आली तर सातत्याने आपण काहीतरी देणं लागतो, लोकांची आपण सेवा केली पाहिजे, या अनुषंगाने सातत्याने मी काम करत आहे. म्हणूनच मला अतिशय आनंद होतोय की ज्या पद्धतीनं आम्ही वेंगुर्ले वासियांची सेवा करत आलेलो आहोत, त्यामुळे या सेवेचं रूपांतर प्रत्येक नागरिक हा आमच्या शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभं राहून, खंबीरपणे उभे राहून आमच्या सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना विजयी करणार याची मला खात्री आहे. नक्कीच आपलं जे धोरण आहे ते कौतुकास्पद आहे. कारण इथली जनता जी आहे वेंगुर्ल्याची ती सुसंस्कृत जनता आहे. विरोध नाही तर विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात. हे सगळं तुम्ही करत असताना तुमच्याकडे केलेलं काम तुमच्या समोर आहे, ते तुम्ही घेऊन जाणार आणि ते तुम्ही लिखित स्वरूपात पुस्तक रूपाने लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. तरी पण एक ही निवडणूक जी आहे या वर्षीची, त्या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये महायुती म्हणून आपण विधानसभा, लोकसभा लढलात आणि आता असं काय घडलेलं आहे की तुम्ही स्वतंत्र लढत आहात. त्यामागे काय 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 भूमिका आहे तुमची? खरं सांगायचं गेलं तर ही भूमिका ही राज्यस्तरावरून ठरते. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, परंतु ज्या पद्धतीनं मी गेले अनेक दिवस पाहतो आहे, आमच्या पक्षाचे सर्व नेते आदरणीय उदय सामंत साहेब असतील, आदरणीय आमचे नेते निलेश राणे साहेब असतील, जे मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, आणि आमचे ज्येष्ठ नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक या भागाचे सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर सातत्याने महायुती झाली पाहिजे याच्यासाठी कालपर्यंत प्रयत्न करत होते. परंतु शेवटी ही निवडणूक ही या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे. हे काय विधानसभेची निवडणूक नाही, ही लोकसभेची निवडणूक नाही. आमच्या सोबत विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, अनेक वर्ष संघटना बांधत असताना समोरून आलेला रिस्पॉन्स आहे. सातत्याने कार्यकर्ते आमच्या मागे का उभे आहेत की आपल्या भागाचं नेतृत्व आम्हाला करता आलं पाहिजे. महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मागे उभा होता की आम्हाला नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आम्हाला उभं करा, आम्हाला लोकांचं नेतृत्व करायचं आहे.
अशा पद्धतीच्या भावना प्रत्येकाच्या असल्यामुळे तशाच अन्य पक्षामध्ये सुद्धा असतील. त्यामुळे आम्ही वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये असा निर्णय घेतला, जर का महायुती होत नसेल तर आमच्याकडे सक्षम त्या ठिकाणी उमेदवार आहेत. आमचे उमेदवार आम्ही केलेल्या कामाच्या गुणावर, आम्ही केलेल्या लोकांच्या पाठिंब्यावर, आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी सातत्याने संपर्कात आहोत त्या संपर्काच्या आधारावर आमच्या सर्व नगरसेवकांना नागरिक भरभरून मतं देतील याची मला खात्री आहे. निश्चित म्हणजे तुमचे धोरण जे आहे ते आलात तर तुमच्या सोबत चालू, नाही आलात तर तुमच्या शिवाय, अशा पद्धतीने आपण ते धोरण ठेवलेलं आहे महायुतीमध्ये. परंतु आता तुमची प्रचाराची एक हे काय असणार रूपरेषा, अशी काय कशा पद्धतीने असणार? मी तेच सांगतो की सन्मान्य दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून जो जो विकास निधी आला तो आम्ही आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये सुमारे ॲव्हरेज 5-7 कोटी एवढा निधी हा माझ्या प्रत्येक प्रभागामध्ये खर्च झालेला आहे. नुसता निधी येऊन कागदावर राहिलेला नाही. मी स्वतः त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करून वेंगुर्ला शहरातील 100% पैसे दीपकभाई दिलेले कसे खर्च होतील. खरं तर पालकमंत्री महोदयाने सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे, कारण ते त्यांचं कामच असतं. प्रत्येक आमदार, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला त्यांचा कोटा ठरलेला असतो, त्या कोट्याप्रमाणे प्रत्येक आमदाराला पैसे येतात. मंत्री महोदय सुद्धा सकारात्मक असतात, याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. परंतु केसरकर साहेबांचा आमदार फंड असेल, केसरकर साहेबांनी आदरणीय आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं आहे, त्यांच्या मार्फत वैशिष्ट्यपूर्ण निधी असेल, त्याच्याप्रमाणे त्यानंतर अन्य हेरचे निधी असतील. हे स्पेशल केस म्हणून केसरकर साहेबांनी शिंदे साहेबांकडे आणला. तो निधी आणल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी एस्टिमेट करणं, त्याचं TS घेणं, त्याला प्रमा घेणं, त्याचे टेंडरसाठी प्रयत्न करणं आणि जेणेकरून वर्क ऑर्डर घेऊन प्रत्येक भागामध्ये भूमिपूजन करून ते काम होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. फक्त एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते की यावर्षी पाऊस लवकर आल्यामुळे 20 ते 22 दिवस पाऊस लवकर आल्यामुळे वेंगुर्ला शहरातले रस्ते व्हायला वेळ लागला. परंतु सगळे रस्ते हे डांबरीकरणासाठी आम्ही मंजूर केलेले आहेत. सुमारे 5 ते 5.5 कोटी रुपयाचे रस्ते आहेत. आपण जर आज वेंगुर्ला शहरात फिरलात तर रस्त्याचं काम चालू आहे. कुठेही त्या ठिकाणी जे जे खड्डे भरलेत, तात्कालीन त्यावेळी गणपती होता म्हणून आम्ही ते खड्डे सिमेंटने भरले, परंतु पूर्ण रस्ते पुढच्या महिन्याभरामध्ये गुळगुळीत होणार आहेत. वेंगुर्ले वासियांना कुठेही खड्ड्याचं त्या ठिकाणी जावं लागणार नाही, याची सर्व व्यवस्था. त्याचप्रमाणे वेंगुर्ला शहरात एवढे वर्ष लाईट व्यवस्था अतिशय सुंदर अशी पोल्स उभारून आम्ही त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुद्धा केसरकर साहेबांनी 2-2.5 कोटी रुपये हे वैशिष्ट्यपूर्ण निधीतून राज्य सरकारकडून आणले आणि आज अतिशय सुंदर असे रस्ते दिवे हे आम्ही पथदिवे हे वेंगुर्ला शहरामध्ये लावलेले आहेत. भविष्यामध्ये सुद्धा आमचं जे काही काम आम्ही करणार आहोत त्याचा सुद्धा आम्ही लेखाजोखा जनतेसमोर मांडणार आहोत. त्याचा सुद्धा अहवाल पुढच्या 1-2-4 दिवसामध्ये आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत आणि लोकांना अभिप्रेत असलेलं काम आणि आम्ही वेंगुर्ला शहरामध्ये केसरकर साहेबांच्या माध्यमातून, उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत याची मला खात्री आहे. आणि लोक आमच्या कामावर समाधानी आहेत हे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो. म्हणूनच मी मुद्दामून सांगतो की ज्यावेळी मी वेंगुर्ला नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये फिरतो त्यावेळी लोक आवर्जून भेटून सांगतात की आपण अतिशय सुंदर काम करत आहात, आपल्या मागे आम्ही ठामपणे उभा आहोत, अशा पद्धतीचे सुद्धा लोकांकडून आम्हाला रिप्लाय येतात. त्यामुळे मला खात्री आहे की शिवसेना पक्ष हा वेंगुर्ला शहरामध्ये बहुमताने निवडून येणार. नक्कीच. कोण कोण या प्रचार यंत्रणेमध्ये येणार आहेत नेते मंडळी, आणि लोकांना काय आव्हान कराल या निमित्तानं? खरं तर आम्ही लोकांना आव्हान करतच आहोत की आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरच, आम्ही केलेल्या कामांच्या जोरावरच, आम्ही आपल्याशी असणाऱ्या प्रामाणिकपणाच्या जोरावरच दीपकभाईंसारखं नेतृत्व शांत स्वभावाचं, वेंगुर्ला शहरामध्ये लोक शांतता जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे लोकांना जे अपेक्षित आहे अशा पद्धतीचा विकास आम्ही यापूर्वी केलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा केसरकर साहेबांच्यावर विश्वास ठेवून ही सर्व जनता त्याचप्रमाणे आपण
ज्याप्रमाणे आज रोजीपर्यंत केलं तेच काम आम्ही पुढच्या आमच्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये सुद्धा सुरू ठेवणार आहोत. या सर्व प्रक्रियेमध्ये, या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये आमच्याकडून सातत्याने आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, उदय सामंत साहेब येणार आहेत, आमचे निलेश राणे साहेब येणार आहेत, केसरकर साहेब सुद्धा या ठिकाणी दोन सभा घेतील आणि या सभेच्या माध्यमातून ते एवढंच लोकांना आवाहन करणार आहेत की आम्ही काम केलेलं आहे, तुम्ही आता तुमची पाळी आहे की तुम्ही आम्हाला भरभरून मत दिलं पाहिजे. पुढच्या 5 वर्षासाठी मी आमदार आहे, त्यामुळे जी जी आपली कामं असतील, झुलत्या पुलासारखं काम आहे, पाणबुडीसारखा प्रकल्प आहे, त्या ठिकाणी आज शिरोड्याला ताज हॉटेल होत आहे, या सर्व गोष्टींचा फायदा हा माझ्या मच्छीमार बांधवांना झाला पाहिजे, हा माझ्या महिला भगिनींच्या बचत गटांना झाला पाहिजे. याच्याकरता केसरकर साहेबांची सिंधुरत्न योजनेतून अनेक असे महिलांना आपण रोजगार दिलेला आहे. त्या सर्व महिला, त्या सर्व मच्छीमार बांधव, मच्छीमार भगिनी या आमच्या मागे ठामपणे उभे राहणार, कारण त्यांना खात्री आहे की केसरकर साहेब जे बोलतात त्याचप्रमाणे वागतात आणि आमची जी जी कामं आहे ती कामं करण्याची ताकद केसरकर साहेबांमध्ये आहे. म्हणूनच सर्व प्रभागामधून आम्हाला भरघोस असा पाठिंबा मिळतो आहे, हे मला आनंद होतोय सांगायला. नक्कीच हे होते सचिन वालालकर, ज्यांनी या विकासासाठी एक ध्यास घेतला आणि जे वेंगुर्ल्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी त्यांनी आणलेला आहे आणि तो त्यातून या वेंगुर्ल्याचा विकास झाला, सर्वांगीण विकास झालेला आहे. त्यांनी आज या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने आवाहन केलेलं आहे, आम्ही निधी आणलेला आहे, विकास केलेला आहे, त्याची परतफेड या निवडणुकीच्या निमित्ताने करा, अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलेलं आहे. निवडणुकीचा जो रिपोर्ट आहे तो आम्ही नंबर 1 निर्धार न्यूज मध्ये अशा पद्धतीने देत राहणार आहोत. जो सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली या ठिकाणी ज्या निवडणुका चालू आहेत त्यांचा आपण या निवडणुकांचा रिपोर्ट जो आहे तो या माध्यमातून आपण येथे देत राहणार आहोत.